सर. धन्यवाद सागर, धन्यवाद राजू आणि प्रियंका. आपण आता पुढे जाऊया. थोडंसं घुबडांच्या जगतामध्ये शिरून त्यांच्याविषयी जास्तीत जास्त माहिती आपल्याला कशी घेता येईल याच्याकडे जाऊ पुढं. आता काही गोष्टी सुरू करण्याच्या अगोदर मी सांगतो, तर थोडंसं आपल्याला बँडविड्थ जी आहे ती सेव्ह करायसाठी थोडंसं मी असं करेन, की माझा व्हिडिओ जो आहे तो पॉज करेन आणि नंतर प्रश्नोत्तराच्या काळात आपण सुरू करता येईल. म्हणजे बँडविड्थ वाचेल आणि आपल्याला चांगलं पाहता येईल. ठीक आहे. मी थोडंसं आता व्हिडिओ हे करतो माझा. आपण पुढे जाऊया आता. थोडंसं याच्यामध्ये जे फोटोग्राफर, बर्ड कॉल आणि अदर मटेरियल यूज केले ते दुसरीकडून डाउनलोड केलेले इंटरनेट वेगवेगळ्या रिसोर्सेस कडून. माझे स्वतःचे फोटोग्राफ याच्यामध्ये नाही आहेत काही. ते सगळे हे केलेले आहेत आणि ही जी पीपीटी आहे ती आम्ही YouTubeवर टाकणार आहोत आणि Facebookवर पण टाकणार आहोत. तर तुम्हाला नंतर कोणाला जे वाचायचं असेल, बघायचं असेल, तर ते नंतर तुम्ही वाचू शकता, बघू शकता. ठीक आहे. आणि ह्या फक्त पूर्ण हा जो कार्यक्रम आहे हा नॉन कमर्शियल ऍक्टिव्हिटी करता आहे. कुठल्याही प्रकारचं कमर्शियल ऍक्टिव्हिटी करता हा कार्यक्रम नाहीये. आपण सुरू करूया आता. तर भारतातील घुबड प्रजाती याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर ही माहिती सुरू आपण घ्यायच्या अगोदर आपण असं सुरू करूया, की घुबड म्हणजे नक्की काय? तर घुबड म्हणजे काय? की पक्ष्यांचा एक रात्री फिरणारा किंवा रात्रींचर असे पक्षी म्हणजे घुबड. आणि याच्यामध्ये आणि आपले जे दुसरे शिकारी पक्षी आहेत त्यांच्यामध्ये काय फरक आहे? तर यांच्यामध्ये फरक असा आहे, की दोन्ही तसे दिसायला सारखे आहे. मॉर्फॉलॉजी म्हणजे त्यांचं दिसणं, त्यांचं खाद्य ह्या सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. त्या आतून पण म्हणजे त्यांची एनाटॉमी जर आपण बघितली, तर ती पण सारखी आहे. पण काय आहे, की काही जे शिकारी पक्षी ज्यांना म्हणतो ते दिवसा फिरणारे आहेत आणि घुबड हे रात्री फिरणारे आहेत. तर या या गोष्टीला बायोलॉजीच्या भाषेत कन्व्हर्जन्स असं म्हणतात. कन्व्हर्जन्सचा तसा अर्थ काय, की एकच घटना 2 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी घडते. तर त्याला कन्व्हर्जन्स असं म्हटलं जातं. तर ही घुबडाविषयी आणि आपले जे शिकारी पक्षी यांच्याविषयी आहे, की ते दिसायला सारखे आहेत, पण एक रात्री ॲक्टिव्ह असतात आणि दुसरे दिवसा ॲक्टिव्ह असतात. आता आपण थोडं उत्क्रांतीविषयी बघूया घुबडांच्या. तर उत्क्रांती ही क्रिटॅशियस पिरियड जो होता, जवळ-जवळ 6.5 कोटी वर्षापूर्वी 6.5 कोटी वर्षापूर्वी अ, या घुबडांच्या उत्क्रांतीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि याचे काही जीवाश्म किंवा फॉसिल आपण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो, ते मिळालेले आहेत. तर ते 5.5 कोटी वर्षांपेक्षा जास्त जुने असे फॉसिल आपल्याला मिळालेले आहेत. आणि याच फॉसिलमध्ये एक पक्षी आहे, त्याला मराठीमध्ये नाव नाही आहे. त्याचं नाव इंग्लिशमध्ये दिलेलं आहे आणि हे पण सायंटिफिक नाव आहे. ऑजिगोप्टेनिक्स वेटमोरी नावाचं फॉसिल आहे. म्हणजे घुबड होते ते पूर्वी. तर ते असं बघायला गेलं तर जगातलं सगळ्यात मोठं घुबड होईल. आणि आत्ताची जी वनघुबड जे आहेत, जे स्ट्रिक्स नावाचा जिनस आहे, ते वनघुबडांच्या जातीतलं हे घुबड होतं. जवळ-जवळ 3.5 फूट मोठं एवढं घुबड होतं. आताची आपली घुबड एवढे मोठे नाही आहेत. 3.5 फूट म्हणजे प्रचंड मोठं घुबड होतं हे. आणि ते जेव्हा घुबड एखाद्या प्राण्यावर हल्ला करत असेल किंवा एखाद्या प्राण्याला पकडायचा प्रयत्न करत असेल, तर आपण विचार करायला पाहिजे, की एवढं मोठं घुबडांना जर हल्ला केला तर काय होऊ शकतं? आता जर आपण बघितलं, की जवळ-जवळ एक 5 कोटी वर्षापूर्वी काय घडलं, तर आत्ताची जी शृंगी घुबड आहेत किंवा वनघुबड, ह्या जाती त्यावेळी जवळ-जवळ 5 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आल्या आणि त्या अजूनपर्यंत अजून पोहतो त्या आहेत आणि अजूनही जिवंत आहेत त्या जाती. तर ही थोडंसं घुबडाच्या उत्क्रांतीविषयी. आता आपण बघूया, की घुबड पाहतात कसे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, की मोस्टली सगळे घुबड जे आहेत ते रात्रींचर आहेत आणि त्यांचे डोळ्यांची विशिष्ट रचना आहे आणि ते विशिष्ट रचना त्यांना रात्री भक्ष्य शोधण्यासाठी किंवा रात्री फिरण्यासाठी किंवा वावर करण्यासाठी या उपयुक्त आहेत. आता जर बघितलं तुम्ही, मी आता कर्सर माऊसचा फिरवतो, तर आपण जर बघितलं तर घुबडाला माणसासारखं बायनोक्युलर व्हिजन असतं म्हणजे 3D त्याला दिसतं. बऱ्याचशा प्राण्यांना 3D दिसत नाही कारण पक्ष्यांना, प्राण्यांना त्यांचे डोळे या बाजूला असतात चेहऱ्याच्या. त्याच्यामुळं त्यांना बायनोक्युलर व्हिजन जे आहे म्हणजे 3D, आयामी चित्र जे आहे ते फार कमी दिसतं. पण घुबडांना डोळे समोर असल्यामुळे, हे डोळे समोर असल्यामुळे बायनोक्युलर व्हिजन हे माणसासारखंच असतं त्यांचं. आणि जर आपण काही अँगल बघितले, तर इकडे मोनोक्युलर व्हिजन असतं. पण मोस्टली त्याला बायनोक्युलर व्हिजन असल्यामुळे डेप्थ चांगली कळते. तर आता गंमत काय आहे, की घुबडाचं काय झालेलं आहे, की डोळे मोठे आहेत आणि ते डोळे मोठे अकोमोडेट करायसाठी असे हाडाचे कवटीला हाडाचे असे प्रोट्रुजन आहेत. असे बाहेर आलेले नळ्या आहेत आणि या नळ्यामध्ये डोळे फिट बसलेले असतात.
त्यामुळं घुबडाला डोळे हलवता येत नाही. जसं आपण माणसं डोळे हलवू शकतो, तसं घुबड डोळे हलवू शकत नाही. म्हणून त्याला काय करावं लागतं, मान फिरवावी लागते. आणि हे एक वेगळं प्रकारचं त्याच्यामध्ये उत्क्रांती झालेली आहे. कारण तो आपली मान जवळ-जवळ 270 डिग्रीमध्ये फिरवू शकतो. घुबड 360 डिग्रीमध्ये मान फिरवू शकत नाही. 270 डिग्रीमध्ये फिरवू शकतं. आणि त्याच्यामुळे त्याला काय आहे, की बरंच दूरचं आणि बरंच वैशिष्ट्यपूर्ण त्याला बघता येऊ शकतं. दुसऱ्या कुठल्याही पक्षाला ही कला अवगत नाही असं म्हणायला हरकत नाही आपली. त्यानंतर काय आहे, की त्याला रात्री दिसतं. आता रात्री म्हणजे काय, पूर्ण जर काळोख असेल, एखाद्या खोलीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रकाश जर आपण ठेवला नाही आणि घुबडाला जर सोडलं, तर घुबडालाही दिसणार नाही. कारण घुबडाला पाहण्यासाठी थोड्या का प्रमाणात होईना, ते लाईटची गरज असते. आणि याचं कारण असं आहे, की घुबडाच्या डोळ्यामध्ये रॉड आणि कोन असे 2 प्रकारचे पेशी असतात. जर रॉड जास्त असतील कुठल्याही प्राण्याच्या किंवा पक्ष्याच्या डोळ्यामध्ये, तर त्याला रात्री चांगलं दिसतं आणि जर कोन जास्त असतील, तर त्याला दिवसा चांगलं दिसतं आणि रंगही दिसतात. पण घुबड रात्री फिरणारा प्राणी असल्यामुळे किंवा पक्षी असल्यामुळे याच्या डोळ्यामध्ये रॉडची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्याला कलर फार कळत नाहीत. ब्लॅक अँड व्हाईट दिसतं असं म्हणायला काही हरकत नाही. पण एकदम मिनिमम जरी लाईट असला, तरी त्याला छानपैकी चांगलं दिसू शकतं. आता ऐकण्याबद्दल घुबडाला ऐकायला अतिशय शार्प असते त्याचं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्याला ऐकू येतं. माणसाला जर एक ऐकू येत असेल, तर घुबडाला 100 ऐकू येतं. तर एवढी त्याची कानाची सेन्सिटिव्हिटी आहे. आता त्याची कवटीचं जर बघाल, इथे तुम्हाला कवटी दिसेल. कर्सर मी फिरवतोय माऊसचा. इथे तुम्हाला कवटी दिसते. इथे कानाचं एक बाजू जी आहे, इथे वर दिसते आणि दुसरी बाजू तुम्हाला अशी खाली दिसेल. आता हे असं का असेल? तर याचं कारण असं आहे, की डिस्टन्स म्हणजे अंतर आणि दिशा. हे अंतर आणि दिशा कळायसाठी याचे एक कान वरती आणि एक कान खालच्या बाजूला आहे. याच्यामुळे होतं काय, की वरचं जे हे आहे त्याच्यामुळे दिशा कळते आणि खालचा जो कान आहे याच्यामुळे अंतर किती आहे हे कळतं. म्हणून काय आहे, की एखाद्या अंधाऱ्या खोलीत आपण घुबडाला सोडलं, जिथं अजिबातच लाईट नाहीये आणि तिथं जर उंदीर सोडला आपण, तर त्याला दिसणार नाही. पण समजा उंदराच्या हालचालीचा त्याच्या आवाजामुळं त्याला सहजासहजी आऊलला ते घुबडाला ते उंदीर दिसू शकतो आणि तो उंदीर पकडू शकतो त्या आवाजामुळे. तर एवढी त्याची खूप ऐकण्याची क्षमता ही प्रचंड मोठी आहे आणि चांगली आहे. दुसरं काय इथे बघा साउंड कलेक्टर म्हटलेलं आहे. म्हणजे काय याचा चेहरा जो आहे, तर याला अशी पिसं आहेत. या पिसा असा गोलाकृती पिसं आहेत. म्हणजे कोन जसा असतो तशी ही पिसं काय करतात, की आवाज जो येतो तो असा कानाकडे पाठवला जातो. कारण कसा कोन होतो. तुम्ही स्वतःही आता प्रयोग करून बघू शकाल, की आपल्या हात आपल्या कानाच्या मागे जर घेतला आणि कानाच्या मागे जाऊन थोडं कान पुढे वाकवला आपल्याला, तर जास्त चांगलं ऐकायला येतं. तसं घुबडाचं जे पिसं आहेत, तर ही पिसं त्याला मदत करतात. कारण ते कोन तयार करतात आणि ती आवाज जास्त प्रमाणात त्याच्या कानामध्ये नेऊन सोडतात. तर हे खूप वैशिष्ट्य आहे घुबडाचं. दुसऱ्या काही जसे हॅरियर पक्षी आहेत किंवा हरिण म्हणतो आपण त्यांना, तर त्या पक्ष्यांमध्ये मात्र घुबडासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यांच्या सुद्धा चेहऱ्याला प्लेट्स आहेत. त्यामुळे त्याला चांगला आवाज ऐकू येतो. पण काही दुर्मिळ आहेत हे पक्षी म्हणजे फार नाहीयेत. आता घुबड उडतं कसं? तर घुबड उडतं म्हणजे साउंडलेस फ्लाइट आहे. म्हणजे घुबड उडताना कुठल्याही प्रकारचा आवाज होत नाही. हे त्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. याचं कारण असं, की घुबडाची पिसं ही खूप सॉफ्ट असतात आणि जर तुम्ही आता खालचं पिसाचा एक सेक्शन बघितला, तर या पिसाच्या टोकाला तुम्हाला असे कांगोरे दिसतील. म्हणजे आपला जसा कंगवा असतो, तर कंगव्यासारखे तुम्हाला पाती दिसतील त्याच्यामध्ये. तर होतं काय, की समजा कंगवा आपण जर हवेत फिरवला, तर आवाज कंगव्याचा किती येतो? कमी येतो. तसंच जर त्याच साइजचा जर पट्टी आपण फिरवली, तर आवाज जास्त येतो. तुम्ही साधा छोटासा प्रयोग आत्ताही करू शकता, की आपण हात आहे, तो हात पंजा असा मिटवायचा, सगळी बोटं मिटवायची आणि कानाजवळ हात फिरवायचा. जर तुम्ही असा हात फिरवला कानाजवळ, तर तुम्हाला वाऱ्याचा आवाज येतो. पण तच बोटं फाकवली आणि हात फिरवला, तर आवाज कमी येतो. असं सिंपल प्रिन्सिपल आहे घुबडाचं पिसांमध्ये. दुसरी गोष्ट आणखी काय आहे, की घुबडाच्या काखेमध्ये आणि पोटावरती फार मऊ पिसं असतात. त्यामुळे जो पण आवाज होतो, तो त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब केला जातो. त्यामुळे घुबड हे आवाज न करता उडू शकतं. त्यामुळे ते पक्षी पण पकडू शकतं. आता त्याच्या आपण पायांकडे बघू. तर घुबडाचे वैशिष्ट्यपूर्ण असतात पाय. घुबडाचे पाय जर तुम्ही बघितले, तर 2 नख्या पुढे आणि 2 नख्या मागे असतात. असा दुसरा पक्षी म्हणजे पोपट होय. तो पोपट सोडून दुसऱ्या कुठल्या पक्षाला असं 2 पुढे आणि 2 मागे बोटं नसतात. ह्याच्यामुळे काय होतं, की ग्रिप चांगली होते त्याची आणि भक्ष्य पकडायला पण फार सोपं जातं. आणि गंमत म्हणजे जर तुम्ही पोपटाला पाहिलं असेल, तर पोपट काय करतो, की कुठलंही खाद्य जर त्याला मिळालं, तर तो असा हातात धरतो आणि खातो. म्हणजे असं आपण आईस्क्रीम कोण न खातो, तसं पोपट
मिरची किंवा पेरू हे गोष्टी खातो, हातात धरून खाऊ शकतो. तसंच घुबड पण बरेच वेळा त्यांचं जे भक्ष्य आहे जर छोटा असेल तर ते अशा हातात धरून खातात. तर हे तुम्ही जर घुबडांचं फोरेजिंग म्हणजे फीडिंगची सवय जर ऑब्झर्व्ह केली तर तुम्हाला हे बघायला मिळू शकतं. दुसरं काय आहे, की काही घुबडांच्या पायावर खूप पिसं असतात, जे थंड वातावरणात राहतात. त्यांच्या पायावर पिसं असतात. जसं आपण विषुववृत्ताकडे जातो किंवा याच्यामध्ये जातो, वाळवंटात जातो, तिथं मात्र हे पायावरची पिसं निघून जातात घुबडाच्या. आता विस्तार कसा आहे घुबडाचा? तर घुबड बघितलं तुम्ही, हे जिथे-जिथे लाल दिसतं या सगळ्या भागामध्ये जगाच्या घुबड दिसतं. फक्त हे ग्रीनलँडचा जो भाग आहे, इथे घुबड मिळत नाही कारण हे बर्फानं पूर्ण आच्छादलेला भाग आहे. तसंच अंटार्क्टिकावरती घुबड दिसत नाही कारण तिथे त्यांना खाण्यासारखं किंवा अधिवास त्यांचा नाहीये तिथे. आणि काही ओशियानिक आयलंड आहेत म्हणजे समुद्राच्या मध्यभागी काही आयलंड आहेत, की जिथेपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत घुबड. असं आहे. आता आपण थोडंसं बघूया कोणत्या परिसंस्थेत आणि हॅबिटॅटमध्ये राहतात. तर हे घुबड जे आहेत ते अगदी वाळवंटापासून ते वर्षावनांपासून ते माळा रानांपर्यंत ते आर्क्टिक मधल्या जे टुंड्रा प्रदेश आहेत, या प्रदेशांपर्यंत सगळीकडे घुबड दिसतात. आता इथे खाली एक स्नोई आऊलचा फोटो आहे. आता हे आर्क्टिक टुंड्रा जो आहे, तर तिथे सापडणारं घुबड आहे. बघा पांढऱ्या रंगाचा आहे, खाली बर्फ आहे आणि थोडीशी झाडी दिसते तुम्हाला. तर हा पक्षी जो आहे, तो फक्त आर्क्टिक टुंड्रा प्रदेशात राहतो. पण हे जर बार नाऊल बघितलं किंवा गव्हाणी घुबड ज्याला म्हटलं जातं, तर हे जगात सगळीकडे सापडतं. कारण हे सगळ्या प्रकारच्या अर्बन आणि रुरल एन्व्हायर्नमेंटमध्ये हा पक्षी सहजासहजी राहू शकतो. आता त्यांचा अधिवास काय आहे, की जंगलामध्ये आहेत, ग्रासलँडमध्ये आहेत, वाळवंटात आहेत आणि आर्क्टिक टुंड्रा जो आहे तिथेही सापडतात. म्हणजे जवळ-जवळ सगळे प्रकारचे अधिवास त्यांनी पादाक्रांत केलेले आहेत. आता आपण थोडंसं बघूया, की जगातलं सगळ्यात मोठं घुबड कोणतं आणि सगळ्यात छोटं घुबड कोणतं? तर ब्लॅकिस्टॉन फिश आऊल नावाचा जे घुबड आहे, हे जगातलं सगळ्यात मोठं घुबड आहे. आणि हे घुबड जपान म्हणजे उत्तर जपान, त्याच्यानंतर उत्तर कोरिया, रशियाचा जो दक्षिण भाग आहे, सखालिन किंवा प्रायमोरिया नावाचे जे रिजन आहेत, की जिथे अमूर टायगर किंवा अमूर फाल्कन जिथनं येतो, तर त्या भागात हा पक्षी सापडतो. आणि गंमत म्हणजे काय, की हा पक्षी अ, जगातला सगळ्यात मोठा जरी असला तरी बर्फात सुद्धा राहू शकतो. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात थंडी पडते आणि बर्फ होतो, पण तिथेही हा पक्षी राहतो आणि हा एल्फ आऊल आहे. आता हे गंमत म्हणजे खूप छोटा आऊल आहे. आपल्याकडे दाखवणार आहे मी कॉलर्ड आउलेट नावाचा पक्षी आहे, तो आपल्याकडे सापडतो. तर त्याच्यापेक्षाही छोटा आऊल हे एल्फ आऊल आहे. हे अमेरिकेचा म्हणजे उत्तर अमेरिकेचा दक्षिण भाग जो आहे आणि मेक्सिको देश या देशांमध्ये सापडतात आणि गंमत म्हणजे एवढं छोटं असून सुद्धा ते स्थलांतर करतं. तर हे आपल्या जगातले झाले. आता आपण बघूया भारतातले. तर भारतातलं सगळ्यात मोठं आऊल जे आहे, ते युरेशियन ईगल आऊल किंवा आपण इंडियन ईगल आऊल सुद्धा त्याला म्हणू शकतो. तर ते आहे आणि सगळ्यात छोटा आऊल आहे कॉलर्ड आउलेट आहे. त्याच्याबद्दल आपण आता पुढे आणखी बघणार. बघा ते कॉलर्ड आउलेट हातात कोणीतरी घेतलेलं आहे. तर किती छोटा आहे ते. एल्फ आऊल त्याच्याही पेक्षा छोटा असतं. म्हणजे आपला जो खाटीक पक्षी आहे, त्याच्या साइजचं ते एल्फ आऊल असतं. आता फूड आणि हंटिंग. तर फूड काय? सगळे आऊल कार्निव्होरस आहेत. म्हणजे सगळे मांसाहारी आहेत. सगळे किडे, उंदीर, सरडे, साप वगैरे हे सगळे खाणारे आहेत. फिश किंवा क्रॅब खाणारे आहेत. आणि 2 प्रकारचे हंटिंग मोड वापरतात ते. म्हणजे 2 प्रकारे ते शिकार करतात. एक आहे, की जसे जे माळ घुबड आहे किंवा शॉर्ट टोड आऊल आहे. शॉर्ट इयर्ड आऊल आहे. शॉर्ट इयर्ड आऊल काय करतं, की हवेत उडतं आणि भक्ष्याचा पाठलाग करून त्याला पकडतं. आणि जसा आता हा वनपिंगळा आहे. तर हे पक्षी काय करतात? हे पक्षी सिट अँड वेट म्हणजे ते एका ठिकाणी बसतात आणि वेट करत राहतात. आणि मग जे भक्ष्य आलं त्याच्यावर उडी मारून त्याला पकडतात. तर हे 2 प्रकारच्या त्यांच्या स्ट्रॅटेजीज आहेत अन्न शोधायच्या. आता डायजेशन बद्दल बोलू आपण, की कसं ते आपलं फूड जे आपलं अन्न आहे, ते कसं पचवतात. तर आऊलचं जे पोटाचा म्हणजे ॲसिड असतं पोटामध्ये, जे आम्ल असतं, त्याचा पी-एच फार कमी असतो. त्याचं कारण इव्होल्युशनरी कारण आहे त्याला आणि त्याच्यामुळे काय होतं, की ते बऱ्याचशा गोष्टी डायजेस्ट करू शकत नाही. जसं की केस आहेत किंवा फर आहे किंवा पिसं आहेत किंवा हाडं आहेत किंवा इन्सेक्टच्या अंगावरचं जे कवच असतं ते. तर हे तो डायजेस्ट करू शकत नाही. मग तो काय करतो, की इथे तुम्ही जर बघितला, की प्रोव्हेंट्रिक्युलस नावाचा एक शरीराचा अवयव आहे. तर या शरीराच्या या अवयवामध्ये हे थोडंसं डायजेशन होतं आणि जी राहतं शिल्लक त्याची गोळी तयार होते. आणि ही गोळी तो आऊल नंतर तोंडातनं बाहेर फेकून देतो. त्याला इंग्लिशमध्ये पेलेट म्हणतात किंवा मराठीमध्ये वांती गोळ्या असंही त्याला नाव आहे.
तर त्याचा अभ्यास करून आपण फाइंड आउट करू शकतो की त्या घुबडानं काय खाल्लेलं आहे. आता ही फॉरेस्ट आउलेट नावाचा जो किंवा वनपिंगळा जो आहे, तर त्याची ही पेलेट आहे आणि त्याच्या पेलेटमधनं असं आम्हाला तो काय-काय अन्न खातो हे शोधलेलं आहे. तर हे गॅलिओड्स इंडिकस नावाचा प्राणी आहे, म्हणजे एक जो आपला कोळी असतो, कोळीच्या जातीतला प्राणी आहे. तसंच बिटल आहे इथे, ग्रास हॉपर आहेत. त्याच्यानंतर स्किंक आहे, म्हणजे सापसुरळी आहे. इथे बघेल तर उंदीर आहे. इथे छोटे उंदीर आहेत. त्यानंतर ही चिचुंदरी आहे. त्यानंतर पक्षी पण खाल्लेला आहे आणि मोठे जे आपण लिझर्ड म्हणतो किंवा सरडे, हे सरडेही खाल्लेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करू शकतो आपण की ह्या घुबडानं काय खाल्लेलं आहे. खूप सुंदर असा स्टडी आहे हा आणि खूप चांगली इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यानं मिळू शकते. आता त्यांच्या वेणीबद्दल बोलूया. तर नेस्ट साइट फिडिलिटी नावाचा प्रकार आहे. म्हणजे एकच घरटं वर्षानुवर्ष वापरलं जातं आणि हे घरटं त्यांना फार प्रिय असतं आणि त्या घरट्यासाठी ते फार प्रोटेक्ट करतात. त्या घरट्याला भांडण पण होतं. काही जे घुबड आहेत, ते एकदा त्यांची जोडी बनली तर ती आयुष्यभर राहते आणि काही घुबड जे आहेत ते तसं नाहीये त्यांच्यामध्ये. ते पार्टनर बदलत राहतात. घरटं कुठं करतात? तर मोस्टली जे झाडांच्या ढोली आहेत त्याच्यामध्ये करतात किंवा खबदाडीत करतात किंवा जमिनीवर करतात. काही घुबड जे आहेत अमेरिकेत सापडणारे बरोइंग आऊल म्हणून आहेत, तर ते जे खारींनी किंवा उंदरांनी जी खणलेली बिळं आहेत, तर त्या बिळांमध्ये पण घरटी करतात हे. आणि काही जे आहेत ते वेगवेगळ्या पक्ष्यांनी जी घरटी सोडून दिलेली आहेत, त्या घरट्यांमध्ये पण आपण जाऊन अंडी घालतात. पण स्वतः घरटं काही बांधत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, की नर जो आहे, हा पिल्लांना आणि मादीला भरवतो. जसं धनेश पक्षी आपल्या पिल्लांना आणि मादीला भरवतो, तसं आऊल पण भरवतात. आता फक्त धनेश पक्षी काय आपलं घरटं मादी लिंपून घेते, तसं इथं मादी लिंपून घेत नाही. मादी कधीही बाहेर येऊ शकते आणि हे करू शकते. तर मादीचं काम इथं काय आहे, की दोघा जणांनी आपले रोल ठरवून घेतलेले आहेत. नराचं काम आहे, की मादीला आणि पिल्लांना फीड करणे जेव्हा अंड्यावर असते तेव्हा आणि मादीचं काय काम आहे, की अंड्यांची काळजी घेणे आणि पिल्लांची काळजी घेणे. हे मादीचं काम आहे. दुसरी अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट घोड्यांबद्दल काय आहे, की रिव्हर्स सेक्शुअल डायमॉर्फिझम आहे. याच्यामध्ये काय नरांचा आकार हा छोटा असतो आणि मादी जी आहे, हिचा आकार मात्र बऱ्यापैकी मोठा असतो. तर हे बऱ्याचशा शिकारी पक्ष्यांमध्ये आणि घुबडांमध्ये पण दिसून येतं. आता जगात स्पीसीज किती आहेत? ह्याच्या आऊलच्या तर 238 जातीचे घुबड हे आपल्या पूर्ण जगात आहेत आणि त्याच्यामध्ये 2 फॅमिली आहेत. एक आहे टायटोनिडे आणि स्ट्रिजिडे. तर टायटोनिडे फॅमिलीमध्ये 16 जाती आहेत आणि स्ट्रिजिडे फॅमिलीमध्ये जवळ-जवळ 222 जाती आहेत. भारतामध्ये काय आहे, की भारतामध्ये 38 जाती आहेत आणि जवळ-जवळ 59 उपजाती आहेत या घुबडांच्या. ते बघूया आपण कोणते-कोणते आहेत. 38 जातींपैकी 34 जाती ज्या आहेत, ह्या स्थानिक आहेत. हे इथेच राहणारे आहेत. आणि 4 जाती ज्या आहेत त्या स्थलांतरित आहेत. त्यापैकी जर बघितला 7 जाती ह्या प्रदेशनिष्ठ आहेत किंवा एंडेमिक म्हणतो इंग्लिशमध्ये, की जे एखादे विशिष्ट भाग सोडून जगात दुसरीकडे कुठे सापडत नाहीत. तर या 7 पैकी 5 जाती ह्या अंदमान निकोबार बेटावरतीच आहेत. त्या जगात दुसरीकडे कुठेही सापडत नाहीत. आणि 2 जाती मात्र आपल्या मेनलँडवरती आहेत म्हणजे भारतामध्ये आहे. 2 जाती अशा आहेत त्यातल्या एक जाती आहे ही ग्लोबली थ्रेटन म्हणजे जो वनपिंगळा आहे हा एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये आहे किंवा संकटग्रस्तमध्ये आहे. आणि जो दुसरा एक घुबड आहे निकोबार स्कॉप साऊल नावाचा, तर तो नियर थ्रेटन्ड आहे. म्हणजे ते धोकाग्रस्त आहे किंवा त्याला धोका आहे थोडासा. आता आपण बघूया की ही वेगवेगळी घुबडं आपल्याकडे कोणकोणती आहेत. तर पहिलं जे आहे तर गव्हाणी घुबड किंवा टायटो अल्बा. आता मगाशी म्हटलं होतं टायटोनिडे फॅमिली. तर टायटोनिडे याचा मराठीमध्ये जर आपण भाषांतर करायचा प्रयत्न केला, तर त्याला मनोरा घुबड असं म्हणावं लागेल. आणि इंग्लिशमध्ये टायटोनिडेचा अर्थ काय होतो, की टॉवर आउल्स. टायटोनिडे म्हणजे टॉवर आउल्स. टॉवर म्हणजे आपण मनोरा म्हणतो, की मनोऱ्यात राहणारे घुबड. पण आपण त्याला गव्हाणी घुबड म्हणतो. कारण बरेचसे ही जी घुबड आहेत, ही धान्याची कोठारे वेगवेगळी जी आहेत, तर त्या धान्याच्या कोठारांमध्ये राहतात. तर त्या कोठाराला गव्हाण असंही म्हटलं जातं. म्हणून हे गव्हाणी घुबड. हे भारतात जवळ-जवळ सगळीकडे सापडतं आणि तुम्हाला जर सहजासहजी बघायचा असेल हा पक्षी, तर मुंबईसारखी चांगली जागा नाही आणि मुंबईमध्ये पण तुम्ही क्रॉफर्ड मार्केट किंवा मोहम्मद अली रोड या ठिकाणी जर गेला, तर तुम्हाला भरपूर बघायला मिळतील. कारण उंदरांची संख्या प्रचंड आहे. त्याच्यामुळं आऊल पण प्रचंड आहेत. एकेका बिल्डिंगमध्ये जवळ-जवळ 2-2 किंवा ॲटलीस्ट एक तरी पेअर या बार्न आऊलची आहे. कारण फूड प्रचंड प्रमाणात. मी एका घरात गेलो होतो आणि बघितलं, तर 2 मजली घर होतं. घराला एक जुना जिना होता, तो वापरात नव्हता. तो जिना पूर्ण याच्या पेलेट्सनी भरला होता. आणि ते जवळ घुबड तिथं 20 ते 25 वर्ष राहत होतं. तर अशा
हे घुबडांचं, या गव्हाणी घुबडांचं वैशिष्ट्य आहे. एकदा जागा पकडली की ते सोडत नाहीत. आता आपण त्याचा आवाज ऐकूया कसा आहे. अतिशय कर्कश आवाज आहे त्याचा आणि बऱ्याचशा लोकांना या आवाजामुळे त्रास होतो. ते बरेच आम्हाला BLHS ला कॉल येतात की बाबा हे घुबड ओरडत आहे, तुम्ही घेऊन जा. तर ते खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात आपल्याला परिसंस्था सेवा देते आणि त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांना आपण संरक्षण देणं गरजेचं आहे. आणि थोडंसं बघा, आता हा eBird वरनं घेतलेला मॅप आहे. तर तुम्हाला जिथे जिथे हा कलर दिसतो, हा कलर म्हणजे जिथे तिथनं ह्या पक्षाची नोंद झालेली आहे. बघा, भारतात ऑलमोस्ट सगळीकडे झालेली आहे नोंद या पक्षाची. फक्त जर एकदम डेझर्ट बघितलं तर डेझर्ट सोडून आणि हा अतिशय उंचावरचा जो प्रदेश आहे हिमालयाचा, हा सोडून भारतात जवळजवळ सगळीकडे हा पक्षी दिसून येतो. आता दुसरं आहे, गव्हाणी घुबडाचाच एक प्रकार आहे, अंदमान गव्हाणी घुबड म्हणावं लागेल याला. कारण हे अंदमान आणि निकोबार आयलंड वरतीच फक्त सापडतं, दुसरीकडे कुठेही सापडत नाही. थोडासा वेगळा रंग आहे, थोडासा पिवळट आहे जर बघितलं आपण तर, आणि चेहराही थोडासा वेगळा आहे. तर हे अंदमान गव्हाणी घुबड आहे. आणि बघा हे कुठं सापडतं, तर हे अंदमान निकोबार बेट जी आहेत, त्या अंदमान निकोबार बेटावरती हा पक्षी सापडतो. दुसरं आहे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण घुबड, याला गवती घुबड म्हणू शकतो आपण, किंवा टायटो लॉंगी मेम्ब्रिस. लॉंगी मेम्ब्रिसचा अर्थ म्हणजे काय, की लांब पाय असणारा. आता हा ग्रासलँडमध्ये किंवा माळरानावर राहणारा, उंच गवतात राहणारा पक्षी आहे. त्याच्यामुळे याचे पाय लांब असतात. ठीक आहे, म्हणून त्याला लॉंगी मेम्ब्रिस म्हटलं, किंवा गवती घुबड आपण मराठीमध्ये म्हणू. आपण किडे, उंदीर वगैरे खातो, ग्रासलँड मधले छोटे बर्ड्सही खातो. आता गंमत बघा, हा पक्षी आहे भारतामध्ये जे गंगा नदीचं जे खोरं आहे किंवा ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं, तिथली जी टॉल ग्रासलँड जे आहेत, म्हणजे उंच गवताची जी गवती रानं जी आहेत, तर त्याच्यामध्ये सापडतो. तसंच हा जर बघितला तर पूर्वेला काही भागात सापडतो आणि जर आपण बघितलं इथं दक्षिणेत पण काही भागांमध्ये हा सापडतो. आणि गंमत म्हणजे काय, की हा पक्षी इथं मध्य भारतातही असण्याची शक्यता आहे. कान्हा जो नॅशनल पार्क आहे, इथून त्याची नोंद झालेली आहे. आपल्याला बाकीच्या ठिकाणी पण शोधणं गरजेचं आहे, की कदाचित हा पक्षी तिकडे असू शकतो. त्यानंतर आहे हा अतिशय इंटरेस्टिंग पक्षी आहे, सारंगा घुबड म्हणतात त्याला, किंवा सारंग घुबड. आता याचं नाव सारंग घुबड याच्या आवाजामुळे आहे, आपण दिलेलं आहे. आता परत सांगतो, आणखी मराठी नावं जी आहेत, मराठी नावं पक्ष्यांची जरासं अवघड काम आहे, कारण यात बऱ्याच लोकांचं इन्व्हॉल्वमेंट असणं गरजेचं आहे. एक भाषा तज्ञ असणं गरजेचं आहे, कारण पक्षाला कुठलंही नाव देताना भाषा तज्ञाशी आपल्याला कन्सल्टेशन करणं आणि मग नावं ठरवणं हे जास्त योग्य ठरेल. कारण आपण भाषा तज्ञ नाही आहोत, आपण पक्ष्यांचा अभ्यास करतो, पक्षी मित्र आहोत, आपण पक्षी तज्ञ आहोत, पण आपण भाषा तज्ञ नाही आहोत. त्यामुळं बऱ्याचशा घुबडांची नावं जी आहेत ती भाषा तज्ञांबरोबर चर्चा करून मग आम्ही ठरवलेली आहे. आता ह्याचं नाव आहे ओरिएंटल बे आऊल. आता गंमत बघा, याचा आवाज तुम्ही ऐका, खूप सुंदर आवाज आहे याचा. आता टिटकीसारखा आवाज येतो बघा पाठीमागे. म्हणून याला सारंग घुबड असं नाव दिलेलं आहे. आता बघाल तर या घुबडामध्ये पण दोन गोष्टी आहेत, ह्या दोन जाती येतात. एक आहे ओरिएंटल बे आऊल, हा जो नॉर्थ ईस्ट इंडिया आहे किंवा आपला ईशान्य भारत आहे, ईशान्य भारतात मिळणार आहे. आणि दुसरा आहे सिलोन बे आऊल, जो आपल्याकडं पश्चिम घाट आणि श्रीलंका याच्यामध्ये मिळतो. अशा दोन आता नवीन याचे स्प्लिट झालेलं आहे, हे दोन जाती झालेल्या आहेत. ओरिएंटल बे आऊल वेगळा आहे आणि सिलोन बे आऊल वेगळा आहे. असे दोन आहे सारंग घुबड. तर आता स्कॉप साऊलला आम्ही नाव दिले शिंगळा. जसं आपण पिंगळा म्हणतो मराठीत, आउलेट जी छोटे आहेत त्यांना पिंगळा म्हणतो, पण याला नाव दिले शिंगळा, कारण याला शिंग पण असतात छोटे, एक कान आहे तिकडे, मी यांना शिंगळा असं नाव दिलेलं आहे. तर हा अंदमानात सापडणारा शिंगळा आहे, म्हणून अंदमान शिंगळा. याचा बघा तर अंदमान बेटांमध्ये तुम्हाला हा पक्षी पाहायला मिळेल. सुंदर पक्षी आहे, इन्सेक्ट वगैरे खातो आणि खास करून जंगलाच्या एजेस मध्ये राहतो. दुसरा आहे पहाडी शिंगळा. आता माउंटन स्कॉप साऊल नाव आहे याचं. याचाही आपण आवाज ऐकू, अतिशय सुंदर असा आवाज आहे या पक्षाचा. आणि उंच डोंगरांमधील ओक आणि देवदारच्या जंगलांमध्ये हा सापडतो, किडे खाणारा पक्षी आहे. आणि याचा आपण आता विस्तार बघूया. बघाल तर अगदी अफगाणिस्तान पाकिस्तान पासून ते अगदी बर्मा वगैरे या देशांपर्यंत सगळीकडे आपल्याकडे हिमालय फुटहिल्स आणि हिमालयाचे जे पर्वतरांग आहेत, या पर्वतरांगांमध्ये हा पक्षी सापडतो. अतिशय सुंदर पक्षी आहे. आता पॅलिड स्कॉप साऊल, आता याला नाव दिले आपण भुरा शिंगळा. ठीक आहे,
तर हा मायग्रेटरी पक्षी आहे, म्हणजे स्थलांतर करून येणारा पक्षी आहे. आणि ओपन टाईपचं जे हॅबिटॅट आहे, गुजरात वगैरे हा जो भाग आहे, तर इथे हा सापडतो. याचा आवाजही ऐकूया. अतिशय इंटरेस्टिंग आवाज आहे. जर बघाल आता तर हा पक्षी तुम्हाला भारतामध्ये बघा, गुजरात, काही महाराष्ट्राचा उत्तर भाग एवढ्या भागात सापडतो. दिल्ली आणि आसपासच्या रिजन मधनं पण याची नोंद आहे. थोडस हा जो भाग आहे इथेही तो सापडतो. आणि जर बघाल तर तुम्ही या ठिकाणी त्याचं ब्रीडिंग होतं. इकडे त्याचं इथे वर्षभर सापडतो. इथे जर बघाल तर ब्रीडिंगसाठी येतो आणि हा जो भाग आहे इथे हा मायग्रेशन करून येतो किंवा आपल्याकडे स्थलांतर करून येणारा पक्षी आहे. मुंबईत पण बऱ्याच वेळा हा पक्षी तुम्हाला पाहायला मिळतो. खास करून काही जागा आहेत मुंबईमध्ये, भांडूप पंपिंग स्टेशन वगैरे, तिथे इथे दरवर्षी हा पक्षी तुम्हाला पाहायला मिळतो. आला की लोकांना माहित होतं, लोक जाऊन फोटो वगैरे काढून येतात. दुसरा आहे युरेशियन शिंगळा. जसा पॅलेट स्कॉप्साउल आहे किंवा भुरा शिंगळा जसा आहे, तसाच युरेशियन शिंगळा आहे. हाही मायग्रेशन करून येणारा पक्षी आहे. याच्याविषयी फार कमी माहिती आहे. हा येतो आपल्याकडे पण याच्या विस्ताराविषयी फार कमी माहिती आहे. याचाही आवाज बघा, खूप सुंदर आवाज आहे या पक्षाचा. कदाचित हा आवाज आपल्याकडे ऐकायला नाही मिळणार, कारण जिथे तो ब्रीड करतो तिथे हा आवाज प्रामुख्याने काढत होतो. भारतात आल्यावर फार आवाज करत नाही हा पक्षी. आणि भारतात बघा तुम्हाला ठिपके ठिपकेच दिसतील, पण याची जी नोंद आहे फार कमी ठिकाणी आहे. काही जम्मू काश्मीरचा भाग आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा ठिकाणी दिसतो हा पक्षी. दुसरा आहे कॉलर्ड स्कॉप साऊल. आता आपण गल्लत करतो कधी कधी, इंडियन स्कॉप साऊल वेगळा आहे आणि कॉलर्ड स्कॉप साऊल वेगळा आहे. तर याला नाव आपण दिलेले कंठेरी शिंगळा, कारण इथे कॉलर दिसते गळ्याभोवती, म्हणून कंठेरी शिंगळा असं आपण नाव दिलेलं आहे. आणि हा पक्षी जर तुम्ही बघाल तर कुठे कुठे सापडतो, तर ओक, पाईन, देवदार, साल याची जी जंगलं आहेत याच्यामध्ये सापडतो. अगदी काही कल्टिवेशन म्हणजे शेताच्या आजूबाजूला, फॉरेस्टच्या एजेसवर इथेही सापडतो हा पक्षी. आपण आवाज ऐकू. अतिशय वेगळ्या प्रकारचा आवाज आहे. जर तुम्ही ईशान्य भारतात गेला तुम्हाला हा आवाज ऐकायला मिळू शकतो. तर याचा विस्तार तुम्ही बघितला तर याचा विस्तार अगदी हिमालयाच्या फुटहिल्स पासनं ते आपले जे ईशान्य भारताचा जो भाग आहे याचा सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल. तसं कॉमन पक्षी आहे, सहजासहजी तुम्हाला दिसू शकतो जर तुम्ही ईशान्य भारतात गेला तर. आणि हा आपल्याकडे सापडणारा शिंगळा किंवा इंडियन स्कॉप साऊल आपण याला म्हणतो. हा भारतात जवळजवळ सगळीकडे सापडतो. जिथे जिथे जंगल आहे, सेकंडरी वुडलँड किंवा जंगलाच्या आसपासचे जे शेती वगैरे आहे, इथे हा आपल्याला सहजासहजी मिळू शकतो पक्षी. हा प्रामुख्याने किडे आणि बाकीचे छोटे जे प्राणी आहेत त्यांच्यावर गुजराण करतो. हा आवाज ऐका. जंगलात आपल्याला नेहमी आपल्याला हा आवाज ऐकायला मिळू शकतो. याचा विस्तार बघा, भारतात अगदी काही प्रदेश सोडले तर जवळजवळ सगळीकडे सापडतो, भारत आणि श्रीलंका या दोन्ही ठिकाणी. तर हा आहे आपला शिंगळा. ह्याचे डोळे बघा, वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे याचे डोळे बघायचे, हे जे डोळे एकदम डार्क असतात. तर हे याचं वैशिष्ट्य आहे शोधण्याचं. आणि असंच दिसणारा दुसरा आपण बघणार आहोत आता. तो जो शिंगळा आहे आणि हा शिंगळा, याच्यामध्ये फरक असा आहे की याचे डोळे डार्क असतात आणि ओरिएंटल स्कॉप साऊल जे आहे, आता याचं या पक्षाने डोळे मिटलेले आहेत, पण याचे डोळे एवढे डार्क नसतात. तर याचं ओरिएंटल स्कॉप साऊलला आपण नाव दिलेले पूर्ववासी शिंगळा, कारण ओरिएंटल रिजन मध्ये सापडणारा हा शिंगळा आहे म्हणून. हा पण जवळजवळ सगळीकडे सापडतो. खूप सुंदर आवाज आहे या पक्षाचा. मोस्टली इन्सेक्ट खातो आणि दोन्ही प्रकारे, म्हणजे तो जागेवर एका जागेवर बसून भक्ष्याची वेट करत बसतो किंवा हवेत, जसं फ्लाय कॅचर पक्षी हवेत उडतात आणि किडे पकडतात, तसंही हा करतो. याचा सुंदर आवाज आहे. अगदी तुम्हाला हिमालयाच्या फुटहिल्स पासनं ते पूर्व भारताचा काही भाग, पश्चिम घाट, श्रीलंका, अगदी तामिळनाडूचा वरचा भाग, आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग इथे पण दिसतो. सगळीकडे आहे, जवळजवळ सगळीकडे सापडतो. तसा कॉमन पक्षी आहे. ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळे कलर दिसतात. एक हा रुफस मॉर्फ आहे आणि दुसरा जो मॉर्फ आहे तो ग्रे किंवा ब्राऊन मॉर्फ असं तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आता दुसरा आहे निकोबारी शिंगळा. आता निकोबारी शिंगळा जर तुम्ही पाहायचा प्रयत्न केला तर फक्त तुम्हाला निकोबार आयलंड जे आहे त्याच्यावर जावं लागेल. हा कुठेही दुसरीकडे जगात सापडत नाही. नियर थ्रेटन्ड आहे. आणि हा डॉक्टर पामेला रासमुसेन जे आहे, ज्यांनी वनपिंगळाचा शोध घेतला,
तर त्यांनी ह्या पक्षाचं नाव हुमायून अब्दुल अली जे होते, BNHS मध्ये ते सेक्रेटरी होते. तर त्यांच्या नावाखाली म्हणजे सलीम अलींचे हे मामा, तर यांच्या नावावरती ते नाव दिलेलं आहे. शास्त्रीय नाव बघा ओटस अलियस आहे. तर अलियस हे हुमायून अब्दुल अलींच्या नावामुळे अलियस असं नाव दिलेलं आहे. आता कोस्टल फॉरेस्ट मॅंग्रोव्ह जे आहेत म्हणजे कांदळवनं जी आहेत निकोबार मधली, तर त्याच्यामध्ये सापडतो आणि फार कमी माहिती आहे या शिंगड्याबद्दल. याचं वैशिष्ट्य काय, बाकीच्या शिंगड्यांपेक्षा याचे जे डोळे बघितला तर डोळ्यांच्या ज्या कडा आहेत ह्या गुलाबी असतात. हे याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ओरिएंटल स्कॉप साऊल जर रफोस मार्फ असेल आणि निकोबार स्कॉप साऊल असेल तर ओळखायचं असेल तर ह्या डोळ्यांच्या कडा गुलाबी असतात. याच्यावरनं त्याला ओळखता येऊ शकतं. आणि याचे डोळे बघा, याचे डोळे आणि त्या ओरिएंटल स्कॉप साऊलचे डोळे हे दोन्ही मोर ऑर लेस सिमिलर असतात. फक्त या डोळ्यांच्या कडा ज्या आहेत त्या गुलाबी आहेत या पक्षाच्या निकोबारच्या, त्याच्या नसतात. हा हे निकोबार आयलंड मध्ये सापडतं. याचा आवाजाविषयी काय आपल्याला आता सध्या तरी माहिती कमी आहे. आता आपल्याकडे इंडियन ईगल आऊल आणि युरेशियन ईगल आऊल असे 2 पक्षी मिळतात. आता याच्यामध्ये काय फरक आहे ते बघूया. हे भारतातलं सगळ्यात मोठा आऊल आपण म्हणू शकतो. खूप उंचावर सापडतं हे. 1800 ते 4500 मीटर वरती सापडतं. त्याच्या खाली हा पक्षी सापडत नाही आणि मोठ्या प्राण्यांवरती प्राण्यांची शिकार करून हा खातो. याचा आवाज ऐकूया आपण. वेगळा आवाज आहे याचा. कुठे सापडतो बघा, लडाख आहे, सिक्कीमचा काही भाग आहे, इव्हन अरुणाचलच्या काही भागांमध्ये आपल्याला हा पक्षी पाहायला मिळतो. बाकी भारतामध्ये तुम्हाला कुठेही दिसणार. आणि आता आहे ह्याला घुग्गू किंवा शृंगी घुबड म्हणतो. आपल्याकडे सर्वत्र सापडतं भारतामध्ये. ह्याला टेरर बर्ड असंही म्हटलं जातं किंवा सातपुड्याच्या काही भागात देव डाकिन असंही नाव आहे. म्हणजे देव डाकिन असं नाव आहे या पक्षाचं. फार घाबरतात लोक याला, खास करून आदिवासी लोक. हा पण मोठे उंदीर, मोठे पक्षी, सरडे, साप यांची शिकार करतो. याचा आवाज ऐकूया आपण. भारतामध्ये सर्वत्र हा सापडतो. फक्त हिमालय जो आहे तो सोडून, या हिमालयाचं युरेशियन ईगल आऊल किंवा युरेशियन शृंगी घुबड दाखवतो. त्याच्या खालच्या भागांमध्ये आता आहे टस्की ईगल आऊल किंवा भुरे हुमा घुबड. याला नाव दिलेलं आहे भुरे हुमा घुबड. हा पण भारतात सर्वत्र सापडतो, पण खास करून पाणथळ जागा ज्या आहेत तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल. याचं गंमत म्हणजे हा ढोलीत घरटं करत नाही, दुसऱ्या पक्षाने सोडून दिलेली जी घरटी आहे त्याच्यामध्ये हा घरटं करतो. याचाही आवाज ऐकू आपण. विचित्र आवाज आहे याचा. पहा, हिरवा रंग आहे दिसतोय आपल्याला. सापडतो खास करून पाण्याच्या पाणथळ. हा एक खूप इंटरेस्टिंग पक्षी आहे. याला चित्रूक हुमण किंवा फॉरेस्ट ईगल आऊल असं म्हटलं जातं. बऱ्यापैकी मोठा असतो पक्षी आणि खतरनाक आहे एकदम. याला डेव्हिल बर्ड असंही म्हटलं जातं. त्याचा आवाजही अतिशय विचित्र असतो. रात्री जर आवाज जंगलामध्ये ऐकला तर खूप भीतीदायक असतो. हा आवाज सगळ्या लहान मुलाच्या रडण्यासारखा रडण्यासारखा येतो. हिमालय काही भाग, भारत, पश्चिम घाटाचे काही भाग, पण मध्य भारतात हा सापडलेला आहे. ठाण्यामध्ये मिळालेला आहे, मेघालयमध्ये हा सापडलेला आहे, मेन काहीतरी हा पक्षी मिळालेला आहे. असं याचं हे आहे. नंतर मासेमार घुबड हे अतिशय वैशिष्ट्य आहे. याचे पाय बघा तुम्ही, याच्या पायावरती पिसं नाही आहेत, कारण हा खेकडे आणि मासे किंवा बेडूक अशा प्रकारचे याचं खाद्य असल्यामुळे याच्या पायावर पिसं नाही आहेत. पिसांमुळे पायातनं सटकू शकतात, म्हणून खरबरीत असतात याचे पंजे एकदम. आणि हा पक्षी पाण्याच्या जवळच सापडणार, तुम्हाला पाण्यापासून दूर तुम्हाला अजिबात सापडणार नाही. रोडंट आणि रेप्टाइल्स पण कधी कधी खातो तो. याचा आवाज ऐकू आपण. हा भारतात असं सर्वत्र सापडतो. जिथे ते जंगल आहे, पाणी आहे, तिथे सर्वत्र सापडतो. त्याचा आवाज आहे असा ढाला घुमणारा आवाज आहे, लांबपर्यंत ऐकू येतो. पुढे जाऊया.
ह्याच्याच फिश आउलचेच जातीतले दोन आहेत, बफी फिश आउल आणि टॉनी फिश आउल. हे तुम्हाला बघितलं तर बफी फिश आउल तुम्हाला फक्त ईशान्य भारतात सापडतं आणि काही जो सुंदरबनचा भाग आहे भारताचा तिथे बघायला मिळतं. बरेचसे लोक सुंदरबनमध्ये जाऊन हा पक्षी पाहतात. तसंच टॉनी फिश आउल जर बघितला तुम्ही तर टॉनी फिश आउल परत हिमालयाचे जे फुटहिल्स आहेत, तराईची ग्रासलँड जी आहे तिथे सापडतो. इथे जर तुम्ही मानास टायगर रिझर्व किंवा भूतान आणि इंडियाची जी बॉर्डर आहे भारताची, तर त्या बॉर्डरवरचे काही भागात सापडतो आणि ईशान्य भारतात बऱ्याच ठिकाणी हा पक्षी सापडतो. याचे आवाज माझ्याकडे नाही आहेत, त्यामुळे आवाज तर ऐकू शकत नाही. आता मॉटल उडवून किंवा कबर वन घुबड हा एंडेमिक आहे, म्हणजे प्रदेशनिष्ठ पक्षी आहे. वनपिंगळा आणि कबर वन घुबड हे दोन पक्षी भारतामध्ये प्रदेशनिष्ठ किंवा फक्त भारतामध्ये सापडतात, दुसरीकडे कुठे सापडत नाही. पूर्वी पाकिस्तानात हा सापडायचा, पण आता तर तिथून नष्ट झालेला आहे पक्षी. आणि हा आमराया असतील किंवा फॉरेस्टच्या एजेस असतील, म्हणजे जंगलाच्या कडेला शेती जिथं असते तिथे, किंवा काही काही वेळेस अगदी शहरांमध्ये पण जर चांगली झाडी असेल तर तिथे तुम्हाला सहजासहजी हा पक्षी दिसून येतो. उंदीर, मोठमोठे सरडे, मोठे किडे हे त्याचं खाद्य आहे. आवाज ऐकू आपण त्याचा. माणसाच्या हसण्यासारखा आवाज आहे आणि जर बघितला तुम्ही तर असा पूर्ण त्याचा एवढा मोठा विस्तार आहे, सगळीकडे सापडतो भारतामध्ये. त्याचाच भाऊबंद आहे तपकिरी वनघुबड. हा पण जंगलामध्ये सापडणार आहे, पण थोडस वेगळ्या, म्हणजे हा जरासा पाण्याच्या शेजारी तुम्हाला सहजासहजी पाहायला मिळतो. जसं कबर वनघुबड जे आहे ते तुम्हाला ड्राय एरियात दिसतं, तर हे तपकिरी वनघुबड जे आहे हे मात्र तुम्हाला पाणथळ जागा जिथं आहे तिथं जवळ दिसतं. आता गंमत पहा, याचं नाव जे आहे सायंटिफिक ते लेप्टोग्रॅमिका असं म्हटलंय. लेप्टोग्रॅमिका म्हणजे काय, की ज्याच्या पोटावरती रेषा 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 आहेत. तर तपकिरी वनघुबडाच्या पोटावर रेषा असतात, म्हणून ह्याचं जे वरचं नाव आहे लेप्टोग्रॅमिका, हे नाव त्याला त्याच्यामुळे पडलेलं आहे. याचाही आवाज ऐकू वेगळा आवाज आहे थोडासा कबऱ्या वनघुबडापेक्षा याचा. तुम्हाला हे जर दोन्ही घुबड एकत्र पाहिजे असतील तर जर तानसा अभयारण्य आहे मुंबईच्या जवळ, तुम्ही सहजासहजी हा पक्षी दोन्ही पक्षी कबरा वनघुबड आणि तपकिरी वनघुबड दोन्ही पाहू शकता. आता बघा याचा विस्तार कसा आहे, तर हिमालयातही सापडतं तुम्हाला, बरेच एकदम उंचावर नाही पण बऱ्यापैकी ठिकाणी हिमालयात सापडतं तुम्हाला. मध्य भारत आहे, पूर्व भारत आहे, त्यानंतर दक्षिण भारतामध्ये पण तुम्ही पाहिलं तर तो पश्चिम घाटात सापडतो, श्रीलंकेत आहे, ब्रह्मदेशात आहे. असं बरेच ठिकाणी हा पक्षी सापडतो तुम्हाला. आता यांचाच एक भाऊबंद आहे, की हिमालयन वुड किंवा हिमाली वनघुबड असं त्याला नाव दिलेलं आहे आपण. हा तुम्हाला 1000 मीटर ते 2650 मीटर ह्या उंचीवरती सापडतो. ओकची जी जंगलं आहेत ती किंवा रॉकी फॉरेस्ट जे आहेत किंवा अशा दऱ्याखोऱ्या ज्या आहेत त्या अशा भागात सापडतं. फार कमी लोकांनी पाहिलेला पक्षी आहे. मी लकी मानेन स्वतःला, कारण मी हा पक्षी आतापर्यंत 3-4 वेळा पाहिलेला आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. आता गंमत बघा, याला हिमालय वनघुबड नाव द्यायचं कारण काय आहे, की निविकोलम याचा अर्थ काय होतो, सायंटिफिक निविकोलम हे नाव आहे, स्ट्रिक्स निविकोलम. निविकोलम म्हणजे जो पक्षी बर्फात राहतो, तर तो पक्षी म्हणजे निविकोलम, म्हणून याला नाव आम्ही दिले हिमालय वनघुबड. छान पक्षी आहे, त्याचा आवाज अनफॉर्च्युनेटली नाहीये माझ्याकडे. आणि हा बघा कुठे कुठे सापडतो. भारतात बऱ्यापैकी ठिकाणी उंचावरती जिथे जिथे पहाड आहेत तिथे पक्षी सहजासहजी सापडतो. आता हा भारतातला सगळ्यात छोटा पक्षी, याला नाव दिले कंठेरी रानपिंगळा. आता कंठेरी का नाव दिले, तर कॉलर्ड म्हणजे गळ्याभोवती अशी कॉलर असते. आता पुढून फोटो नाही आपल्याकडे, पण गळ्याभोवती कॉलर असते म्हणून याला नाव कंठेरी रानपिंगळा असं दिलेलं आहे. आणि याचा आवाज ऐकू आपण, खूप सुंदर आवाज असतो या पक्षाचा. गंमत म्हणजे हा पक्षी दिवसा फिरणार आहे, रात्री नाही फिरत. हे छोटे पक्षी फार याला मॉब करतात, फार त्रास देतात, कारण हा छोट्या पक्षींची शिकार करतो खूप. आणि आता पहा तुम्ही कसा याचा विस्तार आहे. बराचसा जो पहाडी भाग आहे, हिमालयाचे जे डोंगररांग आहेत, हिमालयाच्या डोंगररांगांमध्ये हा पक्षी दिसतो. प्लेन भागात कुठे दिसत नाही, पण सगळीकडे जिथे जिथे डोंगराळ भाग आहे तिथे तिथे पाहायला मिळतो. खूप सुंदर आवाज आहे, खूप सुंदर पक्षी पण आहे हा. आता हे दुसरं आहे एशियन बर्ड आउलेट. खरं याला नाव आम्ही दिले कुक्कू रानपिंगळा. आता याचं कारण आहे, कारण याचं सायंटिफिक नाव बघाल तुम्ही, शास्त्रीय नाव, तो ग्लॉस्ट्रिडियम क्युक्युलॉइडिस. आता क्युक्युलॉइडिस म्हणजे काय, की क्युक्युलॉइडिस म्हणजे कक्कू या पक्षासारखा ज्याचा आवाज आहे तो. आता मी तुम्हाला आवाज ऐकवतो म्हणजे तुम्हाला याला कुक्कू रानपिंगळा का नाव दिले.
हे तुम्हाला कळेल. बघा, कुक्कू 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 असं करतो, म्हणून याला कुक्कू रानपिंगळा असं नाव दिलेलं आहे. आणि हा पहा कुठे सापडतो, परत हिमालयाच्या रांगा, त्यानंतर जो आपला ईशान्य भारत आहे, या सर्वत्र याचा विस्तार आहे. आता आपण बघूया पट्टेरी रानपिंगळा याला नाव दिलेलं आहे आपण, जंगल आउलेट ग्लॉसिडियम रेडिएटम. तर पट्टेरी रानपिंगळा का, की हे रेडिएटम लिहिलेलं आहे. रेडिएटम म्हणजे काय, की ज्याच्या रेषा असल्यासारखा हा आपल्याकडे सर्वत्र सापडतो. आपल्याकडे याचे 2 प्रकार आहेत. जर तुम्ही विदर्भात आणि म्हणजे पश्चिम घाटाच्या पूर्वेला जर गेलात, तर तुम्हाला या प्रकारचा हे पट्टेरी रानपिंगळा बघायला मिळेल. पण जर तुम्ही पश्चिम घाटाच्या खालच्या बाजूला गेला, तर हा जो पंखामध्ये, आता मी जरा कर्सर फिरवतो, हा लाल रंग जो आहे तो खूप जास्त असतो. तर तो कदाचित वेगळा असण्याची शक्यता आहे, पण त्यावर जास्त अभ्यास होणं गरजेचं आहे. पण त्याला मलबारी रानपिंगळा असं पण, किंवा मलबार रानपिंगळा आपण असं म्हणू शकतो. हा पण एक्सक्लुझिव्हली किड्यांवर जगतो. खास करून याला बिटल फार आवडतात, किंवा ढाल किडे ज्याला मराठीत म्हणतो आपण ते आवडतात. हा पण क्रेपेस्क्युलर किंवा डायर्नल म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेस किंवा दिवसा ऍक्टिव्ह असतो. याचाही आवाज ऐकू आपण. विस्तार पाहू आपण. आता जवळ सगळीकडे सापडतो. डोळे बघा ते दिवसा फिरणारे, त्यामुळे डोळ्यात पिवळसर झाक आहे ती जास्त. आता हा बोरियल आऊल आहे. आता याला नाव खूप इंटरेस्टिंग आहे, मसण घुबड म्हणलेलं आहे. याच्या नावातच मसण घुबड आहे. कारण एगोलियस म्हणजे काय, एगोलियसचा जर आपण अर्थ शोधायचा प्रयत्न केला, तर जो स्मशानात राहतो त्याला एगोलियस म्हणतात, असा त्याचा अर्थ होतो. आणि फ्युनेरस म्हणजे काय, फ्युनेरस म्हणजे फ्युनेरल किंवा शवयात्रा आपण म्हणतो त्याला, म्हणून याला मसण घुबड नाव दिलेलं आहे. याचा आवाज पण आहे का, विचित्र आवाज आहे याचा. भारतामध्ये जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचे काही भाग सोडला, दुसरीकडे कुठेही सापडत नाही. मीही पाहिलेले पक्षी, पण इच्छा खूप आहे हा पक्षी बघायचा. आणि लिटल आऊल, आता याला रात्रपिंगळा असं नाव दिलेलं आहे. रात्री पण ऍक्टिव्ह असतो हा. जर बघाल तर खूप उंचावर सापडतो हा, 3000 ते 4000 मीटरवर. जर आपण याला फुटांमध्ये कन्वर्ट केलं तर 9000 फुटांपासून ते 13000 फुटांपर्यंत एवढ्या उंचीवर सापडतो. रात्री ऍक्टिव्ह असतो खूप. आणि ओपन रॉकी एरियाज आणि माणसांची जिथे वस्ती आहे त्याच्या आसपास तुम्हाला हा पाहायला मिळेल. हा खास करून किडे आणि उंदीर यांच्यावर गुजराण करतो. याचाही आवाज इंटरेस्टिंग आहे, आपल्या पिंगळ्यासारखा अजिबात आवाज नाही याचा. याचा विस्तार बघा आता, जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या भागांमध्ये तुम्हाला हा पक्षी पाहायला मिळू शकतो. तर तेही 3000 मीटरच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. अशा डेझर्ट लाईक कंडिशन असतात तिथे, शीत वाळवंट, तिथे हा पक्षी तुम्हाला पाहायला मिळू शकतो. हा आपला पिंगळा, याच्याविषयी काही जास्त सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहित असलेला पक्षी आहे. याचा आवाज ऐकलेला आहे. भारतात जवळ सगळीकडे हा सापडतो. याच्यानंतर आपण बघूया वनपिंगळा. आता वनपिंगळा नाव याला का दिलेलं आहे, तर फॉरेस्ट आउलेट म्हणलेलं आहे. फॉरेस्ट म्हणजे काय, वन. कारण आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटला वन विभाग म्हणतो, म्हणून याला नाव आम्ही दिलेलं आहे वनपिंगळा, फॉरेस्ट आउलेट. आता याचं नाव आहे हेट्रोग्लॉक्स ब्लिव्हिटी. गमत म्हणजे काय, हेट्रोग्लॉक्सचा अर्थ काय, हेटेरो म्हणजे वेगळं, आणि ग्लॉक्स म्हणजे घुबड, हे वेगळं घुबड होतं म्हणून हेट्रोग्लॉक्स म्हटलेलं आहे. आणि ब्लिव्हिटी, ब्लेव्हिटी म्हणजे एफआर ब्लेव्हिट, ज्यांनी पहिल्यांदा हा पक्षी मारला, ज्याचा नमुना पहिला जमा जो केला, तर त्याच्या नावाला किंवा त्याच्या स्मरणाप्रित्यर्थ त्याला ब्लिव्हिटी असं नाव दिलेलं आहे. हा आपल्याकडे पक्षी जे पानगळीचं जंगल आहे त्यामध्ये सापडतो, सातपुडा पूर्णपणे. आणि जो पश्चिम घाट आहे तर त्याचा उत्तरेकडचा भाग आहे, खास करून ठाणे, पालघर किंवा सुरत, डांग हा जो भाग आहे पश्चिम घाटाचा, याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. माझे मित्र आहेत, त्यांनी तानसा अभयारण्यात हा पक्षी शोधून काढलेला आहे. याच्यापूर्वी आम्हाला वाटायचं की हा पक्षी फक्त आपल्याला याच्यामध्ये सापडतो, मध्य भारतात, पण तसं नाहीये. आणि आता जर तुम्ही बघितला तर आम्ही त्याचं मॉडेलिंग करून फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला, हा कुठं कुठे असू शकतो. तर जिथे जिथे तुम्हाला असा हिरवा लाल रंग दिसतो, इथे जर बघितला, इथून पहिले जे नमुने पक्षाचे इथून जमा केले गेलेले होते. आणि
इथे हे सर्वे केलेले आहे. हे निळे जे भाग आहेत इथे सर्वे केला गेलेला आहे हा पक्षी शोधण्यासाठी. हे जे हिरवे जे ठिपके दिसतायत तुम्हाला इथे सगळीकडे हा पक्षी सापडलेला आहे. आणि इकडे जे लाल ठिपके जे तुम्हाला दिसतायत आणि हे निळे ठिपके, हे लाल ठिपके म्हणजे तानसा अभयारण्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो. पण हा जो हिरवा रंग तुम्ही बघितला, हा हिरवा रंग आणि हा लाल रंग जो आहे, तर तिथे हा पक्षी सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळं जर तुम्ही खाली बघितला तो ओरिसाचा काही भाग आहे इथे, छत्तीसगडचा हा भाग आहे इथे किंवा महाराष्ट्रात जरी बघितलं आपण, चंद्रपूर, गडचिरोलीचा काही भाग, त्यानंतर हा यवतमाळचा काही भाग, इथे हा पक्षी असण्याची शक्यता आहे. आता इथे आपण बराच सर्व्हे केलेला आहे. खास करून हा मुंबईच्या आसपासचा भाग आहे. इथेही सापडण्याची शक्यता आहे. पण जास्त चांगला सर्व्हे जर केला तर कदाचित आपल्याला हा पक्षी इथे सापडूही शकतो. याचाही आवाज ऐकूया आपण. खूप सुंदर आवाज असतो. कुरकुळ्यासारखा आवाज आहे याचा. याच्याविषयी जास्त अरे हे काय झालंय? नाही, नाही. काहीतरी प्रॉब्लेम झाला याच्या स्लाइडला या. पण हा बुबुक घुबड नाव दिलेलं आहे, ब्राउन हॉक आऊल. याचा आवाज ऐकू आता विस्तार बघूया आपण. भारतात बरेच ठिकाणी सापडतो. मुक्त भारत बेसबॉलला आपण भारतात बरेच ठिकाणी सापडतो हा आपल्याला. हा खूप सुंदर पक्षी आहे. आणि हा पक्षी खास करून जर त्याचे पाय बघितला, तर पाय असे अतिशय असे मजबूत पाय दिसतात आणि याला हॉक आऊल नाव दिलेलं आहे. कारण हा हवेत झडप मारून शिकार करतो पक्ष्यांची आणि खास करून पक्षी आणि किडे हे त्याचं आवडतं खाद्य आहे. त्याच्यामुळे याचे पाय जर बघितला तुम्ही तर अतिशय मजबूत असे पाय आहेत आणि हॉक आऊल नाव आहे. कारण हा उडताना शिकार करतो. हा हवेत झेप घेऊन भक्ष्य पकडतो. तसंच आहे अंदमान बुबुक म्हणजे अंदमान हॉक आऊल. त्याचाही आपण आवाज ऐकूया. हा त्याचा आवाज आहे. तुम्हाला अंदमान बेटांवरती तुम्हाला हा पक्षी पाहायला मिळतो. दुसरीकडे कुठेही पाहायला मिळत नाही हा पक्षी. इंडियनिक आहे प्रदेश. आता दुसरं आहे ह्युम्स हॉक आऊल. आता ह्याला रोमिल बुबुक असं नाव दिलेलं आहे. याचं कारण आहे ऑब्स्क्युरा. ह्याचा अर्थ जर आपण हे केला तर त्याला रोमिल असं त्याला नाव आपण बोलू शकतो. ऑब्स्क्युरा म्हणजे काय की ऑब्स्क्युअर आहे म्हणजे सापडतो नाही सापडतो किंवा ते असं स्पष्ट नाहीये त्याच्या बाबतीत काही स्पष्टता नाहीये म्हणून त्याला ऑब्स्क्युरा म्हणलेलं आहे. त्याला रोमिल बुबुक असं आपण नाव दिलेलं आहे. पूर्णपणे काळं आहे. तुम्ही जर बघितला पोट एकदम सगळं त्याचं काळं आहे. आणि आवाज ऐकूया आपण त्याचा आवाज पण आहे आणि इकडे सापडतो ह्युम्स हॉक. याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की ज्या अंदमान बेटावरती निकोबार बेटावरती ज्या गुहा आहेत तर तिथे हा वटवाघळ्यांची आणि त्या ज्या स्विफ्टलेट आहेत किंवा पाकोळी पक्षी आहेत तर त्यांचे शिकार करतो हा. त्याचा आवाज आपल्याकडे आहे ऐकूया आवाज. त्या बुबुक सारखाचा आवाज आहे. बुबुक सारखाचा आवाज आहे. वेगळा पक्षी आहे. आता आहे शॉर्ट इयर्ड आऊल किंवा माळ घुबड. आता एक याला खरं तर गवती घुबड पण म्हणू शकतो आपण, पण माळ घुबड हे जास्त चांगलं योग्य नाव राहील. हा पक्षी स्थलांतरित आहे आपल्याकडे आणि माळरानावरती सापडतो, स्क्रब लँडवरती सापडतो. शिकारी आहे एकदम मोठा भक्ष्याचा पाठलाग करून शिकार करतो. मोठे उंदीर, पक्षी, मोठे किडे यांची शिकार करतो. त्याचा आवाज ऐका. कर्कश असा आवाज आहे. याचा विस्तार जर बघितला तर भारतात सगळीकडे आपल्याला सापडतो. याचाच एक भावबंद आहे पुढचा आपण घुबड बघणार आहोत. तो आहे भटके माळ घुबड. म्हणजे हा लॉंग इयर्ड आऊल आहे. पण काय आहे की हा नोमॅडिक असतो. म्हणून याला भटके माळ घुबड असं नाव दिलेलं आहे. हा पण तसंच ओपन ग्रासलँड मध्ये सापडणारा पक्षी आहे. तेच अन्न खातो. त्याचाही आवाज ऐकू आपण. विचित्र आवाज असतो तुझा. विस्तार जर बघितला तर भारतात जम्मू काश्मीर वगैरे हा जो भाग आहे इकडे सापडतो. बाकी भारतात फार नोंदी नाही आहे. आता आपण बघूया की घुबड आपल्यासाठी का महत्वाचे आहे. सगळ्यात म्हणजे काय की आपण सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो पण घुबड हा शेतकऱ्यांचा जास्त चांगला मित्र आहे असं माझं म्हणणं आहे. कारण जर बारनाऊल बघितला आपण तर एक बारनाऊल जवळजवळ 1000 उंदरांवरती तो आपलं त्याला वर्षाला 1000 उंदीर लागतात. म्हणजे प्रत्येक दिवसाला 3 तरी उंदीर त्याला छोटे लागतात खायला. जर त्या 3 उंदरांना म्हणजे जसं 1000 उंदीर जर लागत असतील तर त्यांची संख्येचा जर विचार केला आपण किती वाढतील याचं जर गणित मांडलं तर एक
बार्न आऊल त्याच्या पूर्ण आयुष्यात, समजा त्याचं आयुष्य जर 15 ते 20 वर्षाचं आहे असं समजलं, तर 4.5 लाख उंदरांवरती ते कंट्रोल ठेवतं. तर एवढे 4.5 लाख उंदीर जर कंट्रोलमध्ये ठेवत असेल, तर हा किती मोठा आपल्याला फायदा करून देतो. आणि जे छोटे हे आहेत, घुबड आहेत, ते किडे खातात आणि ते पण जे शेतीला नुकसान करणारे कीटक आहेत, जे नाकतोडे असतील किंवा तुडतुडे असतील, हे छोटे जे किडे आहेत, तर ते शेतीला त्रास देतात. पण हे छोटे आऊल ते इन्सेक्ट ते खातात. त्याच्यामुळे काय आहे, यामुळे ही जी शेतकऱ्याचा मित्र ही जी पदवी आहे, ही खरं तर घुबडांना मिळणं जास्त गरजेचं आहे. आणि ते एवढी चांगली सर्व्हिस आपल्याला देतात. दुसरं काय आहे, की ते जी फूड चेन आहे, त्या फूड चेनमध्ये टॉपचे प्रेडेटर आहेत. म्हणजे ते वरती आहेत. जसं वाघ आपण वरती समजतो, तसं घुबड किंवा शिकारी पक्षी हे पण फूड चेनमध्ये वरच्या स्तरावरती आहेत. त्यामुळे काय होतं, की जो बॅलन्स आहे, डायव्हर्सिटी किंवा वेब ऑफ लाईफ जे आहे, ते राखलं जातं शाबूत. दुसरं काय आहे, की याचे जे अधिवास आहेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे कार्बन डायऑक्साईड आहे किंवा कार्बन जो कर्बवायू आहे, की कार्बन जो आहे, तो स्टोअर केला जातो. कारण मोठमोठी झाडं असतात, दलदली असतात, मोठमोठी गवताची रानं असतात. ह्याच्यामध्ये कार्बन स्टोअर केला जातो आणि त्याच्यामुळे क्लायमेट चेंज जे आहे किंवा हवामान बदल आहे, तर हवामान बदल चा बॅलन्स राखण्यासाठी याचा फार उपयोग होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, की पाणी. पाणी आपल्या सर्वांनाच लागतं आणि हे पाण्याचे जे रिझर्व्हायर आहेत, ही जंगलं आहेत आणि जंगल जिथे चांगलं आहे तिथं आऊल असतात आणि किंवा आऊल जिथे राहतात तिथे चांगलं जंगल नेहमीच असतं. ते चांगले माळरान असतात आणि हे पाणी जे साठवण्याची क्रिया आहे, हे ते चांगल्या पद्धतीने करतात. ते जे आदिवासी आहेत ते. म्हणून आऊल आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, घुबड महत्त्वाचे आहेत. दुसरं वेगवेगळ्या इकोसिस्टम सर्व्हिसेस, परिसंस्था सेवा ते आपल्याला त्यांचे हॅबिटाट त्यांचे आदिवास आपल्याला देतात. असं आहे. पुढचं काय आहे ना, धोके कशाचे आहेत? सर्वात मोठा धोका हा आदिवासाचा ऱ्हास हा सर्वात मोठा धोका आहे. दुसरा धोका आहे पेस्टिसाइड आणि रोडेंटिसाइड जे शेतात फवारलं जातं. शेतकरी नाजाणतेपणे, जाणतेपणे पेस्टिसाइड मारतात किंवा उंदरं मारण्यासाठी औषध टाकतात. त्याच्यामुळं मोठा धोका आहे घुबडांना. डायरेक्ट हंटिंग, मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. आऊलचा मोठ्या प्रमाणात व्यापारही केला जातो. तो अर्थातच इल्लीगल व्यापार आहे तो. त्यानंतर क्लायमेट चेंजचाही त्यांना धोका आहे आणि अंधश्रद्धा हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, की बरेच लोकांच्या अंधश्रद्धामुळे पण हे घुबड मारले जातात. हॅबिटॅट डिस्ट्रक्शन बघूया. जंगलतोड, अवैध जंगलतोड आहे, अवैध गुरंचराई, जंगलांना आगी लावणे, जंगलात मोठमोठे रस्ते प्रोजेक्ट करणे. तर हे सगळे घटना घडतात जंगलांमध्ये. त्यामुळे त्यांचा अधिवास नष्ट होतो. त्यानंतर पेस्टिसाइड, रोडेंटिसाइड वेगवेगळ्या प्रकारचे जे मारले जातात ते. आता आऊलचा व्यापार एक खूप छान रिपोर्ट आहे आऊलच्या व्यापारावरती, WWF ने पब्लिश केलेला. त्याच्यामध्ये किती जातीचे आऊल व्यापारात आहेत, किती जणांचा व्यापार केला जातो, हे सगळ्याची खूप छान माहिती दिलेली आहे. आपल्याला जर याची कॉपी मिळाली तर डाउनलोड करू शकता तुम्ही आणि वाचू शकता. इथे एक तोरणमाळचा हे आहे, मी जेव्हा अभ्यास करायचो तेव्हाचा फोटो आहे हा. एक बाई आहे, इथे आऊलचे शरीराचे भाग विकत आहे. ते जे शृंगी घुबड आहे, ते इथे तुम्हाला बघायला मिळेल. इथे ठेवलेलं आहे विकायला. त्याची पिसं विकतात किंवा त्याची कवटी विकतात. असे बरेचसे गोष्टी आऊलचा व्यापार केला जातो. मिथ्स आणि सुपरस्टिशन्स आहेत. बरेच अंधश्रद्धा आहेत. आता इथे फोटो आहे. तर सातपुड्यामध्ये खास करून नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अशा कल्पना आहेत, की घुबडाचा अंड जर घेतला आपण, त्याच्यावर जर काही जादूटोणा केला, तर त्या अंड्यातनं आपल्याला आकडा कळू शकतो आणि तो आकडा जाऊन लावायचा आणि आपल्याला ते लॉटरी लागते. असे गैरसमज आहेत. त्यानंतर घुबडाच्या स्किनचा वापरही केला जातो डमरू बनवण्यासाठी, काळी जादू करण्यासाठी. अशा बऱ्याचशा मिथ्स आणि सुपरस्टिशन्स आहेत. त्याच्यामुळं बरेच वाईट परिणाम होत आहेत. मोठे-मोठे जे घुबड आहेत ते ऑलमोस्ट नष्ट झालेले आहेत नंदुरबारमधनं. आणि ते सगळे घुबड मारून नेलेले आहेत विकायसाठी किंवा विकायसाठी पकडून नेलेले आहेत. खास करून दिवाळीच्या रात्री याचा बळी दिला जातो. कारण घुबड हे लक्ष्मीचं वाहन समजलं जातं आणि लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ नये म्हणून त्याच्या वाहनालाच ठार मारायचं. म्हणजे मग लक्ष्मी घरातच राहते. अशी एक मोठी अंधश्रद्धा आपल्या त्या भागात आहे. त्यामुळे सगळे आऊल तिथले संपलेले आहेत. आपण आता त्यांना कसं वाचवू शकतो? सर्वात मोठं काम आपण काय करू शकतो, की शिक्षण आणि अवेअरनेस. म्हणजे आपण एज्युकेशन आणि अवेअरनेस प्रोग्राम करून पक्ष्यांबाबत, खास करून घुबडांबाबत करून आपण लोकांना समजावून सांगू शकतो, की बाबा त्यांचा रोल काय आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि ते का महत्वाचे आहे. त्यानंतर आपण आऊल ॲज अ सिम्बल ऑफ डेटी म्हणजे काय, की लक्ष्मीचं वाहन आहे याचा प्रसार करणं गरजेचं आहे. आणि लक्ष्मीचं वाहन जर आपण मारलं तर लक्ष्मी आपल्यावर कोपणार
आणि आपल्याला लक्ष्मीचा लाभ होणार नाही किंवा आपल्याला कधीच आशीर्वाद देणार नाही, कारण आपण तिचं जे वाहन आहे तिलाच मारून टाकतो आहोत. त्यानंतर पेस्टिसाइड आणि रोडंटिसाइड जे आहेत किंवा जे कीटकनाशक आहेत किंवा उंदीरनाशक आहेत, तर यांचा वापर जो आहे तो प्रमाणात केला जावा किंवा केला जाऊ नये, हे महत्वाचं आहे. त्यानंतर काय, लोकल जी लोक आहेत, जिथे तिथे घुबडांचा आदिवास आहे, तिथे राहणारे जे लोक आहेत, तर त्या लोकांना उद्युक्त केलं पाहिजे आपण, की ते आदिवास त्यांचा राखून ठेवा किंवा त्यांच्या ज्या घरटी आहेत त्यांचा हे करा, त्यांना प्रोटेक्ट करा आणि त्यांच्यासाठी त्यांना इन्सेंटिव्ह देणं गरजेचं आहे. म्हणजे काय, की तिथलं जे उदरनिर्वाहाची साधनं आहेत ती स्ट्रेंथन करण्याची गरज आहे आणि ती स्ट्रेंथन केली तर लोक ते आदिवास राखतील आणि त्या ज्या घरटी आहेत त्यांचाही नाश करणार नाही आणि त्याच्यामुळे औलही वाचतील आणि लोकांनाही त्याचा फायदा होईल. हे करणं गरजेचं आहे. आता इंडियन कल्चर आणि ट्रेडिशन मध्ये जर बघितलं तर लोकी पेचा असं म्हटलं जातं घुबडाला पश्चिम बंगालमध्ये, कारण ते लक्ष्मीचं वाहन आहे. मला वाटतं बरेच लोकांना माहित नसेल की लक्ष्मीचं वाहन काय, तर आज तुम्हाला माहित पडेल की लक्ष्मीचं वाहन हे घुबड आहे. तर बरेचशा फोटोमध्ये तुम्ही बघाल तर लक्ष्मी जिथे बसलेली असते तिथे खाली घुबड दिसेल तुम्हाला, कारण हे लक्ष्मीचं वाहन आहे. लोकी पेचा म्हटलं जातं त्याला. याचं कारण पण असं आहे की पूर्वीच्या काळी लोकांची मुख्य संपत्ती म्हणजे काय, तर त्यांचं अन्नधान्य ही त्यांची मुख्य संपत्ती होती. जर अन्नधान्य ही संपत्ती आहे तर अन्नधान्याला उंदरांपासून किंवा किड्यांपासून कोण वाचवतं, तर घुबड वाचवतं. घुबड वाचवतं म्हणून लक्ष्मीचं वाहन हे घुबड झालेलं आहे. कारण जर अन्नधान्य वाचलं तरच आपल्या घरी लक्ष्मी येईल आणि आपल्या घरी लक्ष्मी येईल तर लक्ष्मीचं वाहन वाचवणं गरजेचं आहे. तर अशा श्रद्धेतून, इथे ही अंधश्रद्धा नाही, या श्रद्धेतून इथे घुबडाचा जो काय म्हणतो मी प्रवास जो आहे तो लक्ष्मीच्या वाहनाकडे कसा झाला असावा, हे त्याच्या मागचं कदाचित कारण असावं. मला पूर्ण कारण माहित नाही. मला ज्या गोष्टी कळाल्या, मी ज्या लोकांकडून ऐकल्या, तर त्याच्यावरनं मला असं वाटतं की ही स्टोरी त्याच्या मागे असावी. या पीपीटीसाठी मी या वेगवेगळ्या ज्या वेबसाईट आहेत तिथनं जे पक्ष्यांचे कॉल असतील किंवा जे फोटो असतील हे सगळे घेतलेले आहेत. आता ग्लोबल आउल प्रोजेक्ट, बर्ड लाईफ इंटरनॅशनल, या सगळ्यांचं मी आभार मानतो. खास करून जे फोटोग्राफर ज्यांनी फोटो काढलेले आहेत किंवा साऊंड ज्यांनी रेकॉर्ड केलेला आहे, या सगळ्यांचा मी आभार मानतो, कारण त्यांच्याशिवाय ही पीपीटी तयार झाली नसती. त्यानंतर मी सीईसी जी आहे BNHS ची, त्याचे राजू कसंबे, सागर महाजन आणि प्रियंका जुंदारे यांचे आभार मानतो, कारण त्यांनी मला संधी दिली इथे बोलण्याची. धन्यवाद. मला वाटते आता आपण जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न घेऊ शकतो. खूप खूप धन्यवाद सर तुमचे एवढं महत्वाचं ज्ञान दिल्याबद्दल आणि घुबडांचे त्यांच्या परिसंस्थेत त्यांचे महत्व आणि त्यांच्याबद्दलचे जे काही अंधश्रद्धा आहे ते दूर केल्याबद्दल. मला खात्री आहे आता बरेचसे जे आपले श्रोता आहेत ते जनजागृता ही पुढे चालवतीलच. तर आता आपण 5 ते 6 प्रश्न घेऊया. ठीक आहे. ठीक आहे. आणि आणखी एक गोष्ट करता येईल की आपण हा युट्यूबवर टाकणार आहोत किंवा याच्यावर फेसबुकवर टाकणार आहोत. तर ज्यांना प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत ते लोक फेसबुकवर प्रश्न विचारू शकतील आणि मी तिथं फेसबुकवर त्यांना त्याचं उत्तर देईल. तसे करता येईल आपल्याला. इथे आपण 5-6 प्रश्न आहेत आपल्या टाइम मध्ये थोडे घेऊ. बाकीच्या प्रश्नांची उत्तर तिथे देता येतील. ठीक आहे सर, चालेल. तर पहिला प्रश्न आहे, वांती गोळी 2 वेगवेगळ्या खाण्यामध्ये वेगवेगळ्या वेळी फेकले जाणार की एकाच वेळी? म्हणजे प्रश्न मला थोडासा समजला नाही. मी आता मला जे समजले ते सांगतो. म्हणजे समजा 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य खाल्लं तर त्याची एक वांती गोळी होणार का त्याच्या मल्टिपल वांती गोळ्या होणार? तर कितीही खाऊ दे, म्हणजे समजा 5-6 प्राणी जरी खाल्ले तर तिची एकच वांती गोळी तयार होते. कारण समजा एक जर उंदीर घुबडानं खाल्ला तर एका उंदरानं जर त्याचं पोट भरलं तर त्याची एकच वांती गोळी तयार होणार. समजा त्याने 10-12 किडे खाल्ले आणि एक छोटासा उंदीर मिळाला त्याला, तर ते त्याचं त्यावेळेचं जेवण ते झालं. तर जेव्हा वांती गोळी टाकेल तेव्हा ते किडे आणि ते छोटा उंदीर हे पण बाहेर पडणार त्याच्यातून. त्यामुळे ते एका वेळेस ते एकच वांती गोळी, पण त्यात मल्टिपल प्रे आयटम असू शकतात. धन्यवाद सर. तर हा अजून एक प्रश्न आहे जो मागील सत्रात सुद्धा आला होता. घुबड आणि पिंगळामध्ये फरक? घुबड म्हणजे जे मोठे साईज आहेत त्यांना घुबड म्हणायचं आणि जे छोट्या साईज आहेत त्यांना पिंगळा म्हणायचं. आता इंग्लिश भाषेत जर पण हे केला तर आऊल म्हटलं जातं. म्हणजे घुबड म्हणजे आऊल, मोठे घुबड.
आणि त्याचं पिल्लू म्हणजे आउलेट. आता खरं तर घुबडाच्या पिल्लाला आउलेट असं म्हटलं जातं इंग्लिश भाषेमध्ये. पण आपल्याला छोटे आऊल जे आहेत त्यांना आउलेट असं म्हटलं जातं. म्हणून आपण त्यांना पिंगळे असं नाव दिलेलं आहे. पिंगळा म्हणजे छोटा आउलेट आणि आऊलला आपण घुबड म्हणतो. हा इंग्रजी भाषेचा भाग झाला ऍक्च्युली. होय, होय. बरोबर. सायंटिफिकली काही त्याच्यात हे नाही आहे, सगळे आऊलच आहेत. पण इंग्रजी भाषेचा जो विचार जर केला आपण तर हा हं, फरक हं. आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद सर. आणि पश्चिम घाटात किती प्रजाती आहेत घुबडांच्या? आता आपण जर 38 बघितलं तर काही नाही म्हटलं तरी 20च्या पेक्षा जास्त आपल्याला पश्चिम घाटात बघायला मिळू शकतात घुबडं. अच्छा. म्हणजे मी असं हे केलेलं नाही, फाइंड आउट केलेलं नाही की वेस्टर्न घाट्समध्ये किती सापडतात. तर आपण तानसा अभयारण्य पश्चिम घाटात येतं जर विचार केला तर 14 जाती तरी पश्चिम घाटात म्हणजे तानसा अभयारण्यात सापडतात. म्हणजे 20च्या पेक्षा जास्त निश्चितच सापडत असतील पूर्ण पश्चिम घाटाचा विचार केला तर. होय, होय. आणि फक्त घुबडासाठी काही पुस्तक तुम्ही सजेस्ट करू शकता? हाऊल्स ऑफ द वर्ल्ड नावाचं पुस्तक आहे. कोनी क्लॉस नावाचे सायंटिस्ट आहेत, जर्मन होते ते. तर त्यांनी लिहिलेलं आहे. ते छान पुस्तक आहे. तुम्हाला अगदी तुम्ही डाउनलोडही करू शकता. आजकाल ते इंटरनेटवर फ्री अवेलेबल आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता. हाऊल्स ऑफ द वर्ल्ड चांगलं पुस्तक आहे ते. त्याच्यात चांगली माहिती मिळेल तुम्हाला. ठीक आहे. परचेस जर धन्यवाद. विकत घ्यायला हां, गेलो तर हां. 5,000 पेक्षा जास्त किंमत आहे त्याची. तर तुम्ही पीडीएफ फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. बरं. एक आपण शेवटचा प्रश्न घेऊया सर आज करता. हो. आणि तर तो असा आहे की अ, घुबडांच्या मायग्रेशनवरती भारतात काही अभ्यास झाला आहे का? हो, निश्चितच. जसं शॉर्ट इयर्ड आऊल आहे, तर त्याच्या खाद्यावर स्टडी केलेला आहे. म्हणजे मीच एक पेपर पब्लिश केलेला आहे त्याच्यावरती. हं, हं. आणि दुसरे काही पेपर्स आहेत त्याच्या खाद्यावरती हे केलेले. पण मायग्रेशन ॲज सच वरती स्टडी झालेला नाही. तो करण्याची गरज आहे. चला. ठीक आहे सर. धन्यवाद. खूप धन्यवाद तुमचे वेळ दिल्याबाबत आणि एवढं हे नॉलेज तुमचं शेअर केल्याबाबत. धन्यवाद. आणि अ, बाकी कोणाला काही प्रश्न असतील तर सरांनी सांगितल्याप्रमाणे Facebookवर किंवा YouTubeवर किंवा ईमेल मार्फत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हो, ईमेल हां. मार्फत कॉन्टॅक्ट करता येईल. काही प्रॉब्लेम नाही. हो. आणि बाकी अ, अ, पुढील काही सत्र अजून येणार आहे, तर त्यासाठी तुम्ही BNHSला Facebook आणि Instagramवरती फॉलो करा. म्हणजे तुम्हाला अपडेटेड माहिती मिळेल. तर खूप खूप धन्यवाद आणि गुड नाईट सगळ्यांना. धन्यवाद. तर धन्यवाद सर. धन्यवाद. गुड नाईट. गुड नाईट.